तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. त्या बहिणींना जे आहे ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही तर मग नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 4,500 रुपये मिळतील का, कोणत्या बहिणींना मिळणार आणि वाटप कधी होणार? कारण बघा, आता तारीख जवळ आलेली आहे पण जी आर आला नाही. जी आर येणार किंवा नाही येणार यासाठी काळजी करू नका. मागच्या वाटपामध्ये सुद्धा जी आर आला नव्हता पण वाटप सुरू झाला होता, त्यामुळे जी आरचा अडथळा, जी आरचा विचार या ठिकाणी करायचा नाही. पण बघा, आता वाटप कधी होणार? तर बघा, जो काही महत्वाचा पॉईंट आहे मी तुमच्यासमोर या ठिकाणी सर्वात आधी क्लिअर करतो, नंतर मग वाटप फायनल कधी होणार 2 ते 3 दिवसामध्ये मी तुम्हाला जसं या ठिकाणी थंबनेलवर सांगितलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी मी ओपन केलेला आहे, वेबसाईटवरून अर्ज लॉग इन केला. 3 अर्ज भरलेले आहे, यापैकी एका बहिणीचा लाभ बंद आहे, 2 बहिणींचा लाभ सुरू आहे. तर या ठिकाणी बघा, पेमेंट बटनवर क्लिक करून मी तुम्हाला दाखवतो. पेमेंट बटनवर क्लिक केला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मागच्या वाटपाची हिस्ट्री अपडेट झालेली आहे. मागच्या वाटपाचं पेमेंट म्हणजे डिसेंबर महिन्याचा वाटप झाला होता 12 तारखेला. डिसेंबर महिन्याचा वाटप झाला होता 12 तारखेला जानेवारीला. 12 जानेवारीला डिसेंबर महिन्याचा वाटप झाला होता. तर आता पेमेंट हिस्ट्री जी आहे ती या ठिकाणी अपडेट झालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आयडी आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन केल्यावर आपला अर्ज, आपली पेमेंट हिस्ट्री आपण चेक करू शकतो. तर तेच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. हे अपडेट झाल्यानंतर लगेचच वाटपाला सुरुवात होत असते. जोपर्यंत मागच्या महिन्याची हिस्ट्री अपडेट होत नाही तोपर्यंत दुसऱ्या वाटपाची तयारी होत नाही. पण कालच्या तारखेला जे आहे ते हिस्ट्री अपडेट झालेली आहे, त्यामुळे आता 100% चान्सेस आहे की 12, 13, 14 या तारखेला वाटप होणार. 100% चान्सेस आहे की 12, 13, 14 या तारखेला वाटप होणार. मागच्या महिन्यात सुद्धा 12 तारखेला वाटप सुरू झाला होता आणि दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले होते. त्यामुळे 12 तारीख, 13 तारीख आणि 14 तारीख या 3 दिवसामध्ये 100% वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. या 3 दिवसामध्ये जसं मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवलं, दर महिन्याला हिस्ट्री अपडेट झाली, नंतर वाटप सुरू होत असतो. तर बघा, त्यानंतर केवायसी केलेल्या बहिणींना जे आहे ते आता या महिन्यात जर केवायसी केली तर नोव्हेंबर, डिसेंबर हप्ता मिळेल का? या महिन्यात केवायसी केलेली आहे, केवायसीची दुरुस्ती केलेली आहे, तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि हा हप्ता मिळेल का? तर बघा, जे काही तुम्ही केवायसी केली ते केवायसी फक्त शासनाच्या वेबसाईटवर, टेबलवर सबमिट झालेली आहे. केवायसीची चौकशी होणे अजूनपर्यंत बाकी आहे. बहिणीची केवायसी सबमिट झाली, त्या बहिणीची सर्वात आधी केवायसीची चौकशी होईल. केवायसीची चौकशी झाल्यानंतर ज्या महिन्यापासून आता शासनाने जर तुमचे एकत्रित पैसे पाठवले, शासनाने जर असा निर्णय घेतला की 4,500 रुपये एकत्रित पेंडिंग लाभ सुद्धा द्यायचा, तर मग 4,500 रुपये तुम्हाला येऊ शकतात. अजूनपर्यंत केवायसीची चौकशी झालेली नाही, त्यामुळे जे आहे ते केवायसीची चौकशी एकतर फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला होऊ शकते. त्यानंतरच तुम्हाला 4,500 रुपये मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार, की मग ज्या महिन्यापासून लाभ सुरू झाला, ज्या महिन्यापासून तुमची केवायसी सुरू झाली त्याच महिन्यापासून पैसे मिळते का? कारण शासनाचा जो काही जुनी हिस्ट्री आहे, शासनाची जी काही जुनी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीनुसार पेंडिंग लाभ शासनाकडून दिला जात नाही. बरोबर, पेंडिंग लाभ दिला जात नाही. तर तुम्ही जर वाट पाहत असाल की आम्ही पूर्ण केवायसी सक्सेसफुल सबमिट केलेली आहे, केवायसी दुरुस्त केली आहे, मग या वाटपामध्ये पैसे यायला पाहिजे, तर त्याची शक्यता नाही. जर शासनाने त्वरित केवायसीवर, कारण बघा, शासनाला दुरुस्तीच्या केवायसीच्या याद्या बनवाव्या लागतात. याद्या बनवून शासनाला डीबीटी डिपार्टमेंटकडे पाठवाव्या लागतात. आता त्यासाठी शासनाकडे वेळ नाही, त्यामुळे तुमचा जो काही पेंडिंग लाभ आहे तो कदाचित फेब्रुवारी किंवा मार्च या हप्त्यामध्ये सोबत येऊ शकतो. शासनाने निर्णय घेतला की पेंडिंग लाभ द्यायचा. तर बघा, तुम्हाला तारीख सांगितलेली आहे मी, 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये 100% वाटप होऊ शकतो. वाटप सुरू होण्याची 100% शक्यता आहे, कारण आता दिवस जवळ आलेले आहे. जी आर जरी आला नाही तरी पण वाटप सुरू होणार. मागच्या हप्त्याचा जी आर आला नव्हता तरी पण वाटप सुरू झाला होता. तुमचं डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह आहे का ऑनलाईन पद्धतीने चेक करून घ्या, किंवा मग बँकेमध्ये केवायसी पेंडिंग आहे का ते सुद्धा चेक करा. ते कारण सुद्धा असू शकतं की तुमचे पैसे थांबलेले असू शकतात. आणि तुम्ही जर केवायसी पूर्ण केली नसेल किंवा केवायसी करताना तुम्हाला काही अडथळे येत असेल, आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीने किंवा इतर खूप सारे तुमचे प्रश्न होते, तुमचे कमेंट होते,
त्या कमेंटसाठी आणि त्या प्रश्नांसाठी फक्त मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये केवायसीची प्रोसेस आणि येणारे सर्व अडथळे, प्रश्नाची सर्व उत्तरे या केवायसीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.